ಭಾರತದ ಚೌಕಿದಾರ ವಿಫಲ ಅಂದಮೇಲೆ ಈಗ ನಾವು ಒಬ್ಬ ಚೌಕಿದಾರನ ಇಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಒಂದು ಸೇಫ್ ಲಾಕರ್ ಒಂದು ಇಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಅದರ ಚಾವಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಇರ್ತಾವೆ. ಆ ಚಾವ್ಯದಿಂದ ಚೌಕಿದಾರ ಇವತ್ತು ಅವ್ರು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಭಾರತದ ಚೌಕಿದಾರ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದ ಅನ್ನೋದು ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ಭಾರತದ ಜಗತ್ತ ಪ್ರಸಿದ್ಧ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಒಂದು ನುಡಿಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ದಯಮಾಡಿ ಕೇಳಬೇಕು. ಇವತ್ತು ಭಾರತದ ಜನತೆ ಜಾತಿ ಮಧ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿ ಎಲ್ಲಿಯೋ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚೋದು, ಹೊರದೇಶಕ್ಕೆ ಓಡಿ ಹೋಗೋದು, ಏನ್ರಿ ಇದು ಚೌಕಿದಾರನ ಕೆಲಸ? ಚೌಕಿದಾರ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮನ್ನು ಕಾಯಬೇಕು. ಎಷ್ಟೊಂದು ಆಸೆಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಮೋದಿಯವರೇ. ಭಾರತದ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀರಿ, ದುಡಿಯುವ ರಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೀರಿ, ನೋಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿದಿರಿ, ಹಾಳು ಮಾಡಿದಿರಿ, 2 ಕೋಟಿ ನೀವು ಕೆಲಸ ಕೊಡ್ತಾನಂದ್ರಿ, ಅದೂ ಇಲ್ಲ. ಅಮಿತ್ ಶಾ ನೋಡಿದ್ರೆ ಕೇವಲ ಶ್ರೀಮಂತರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿದ್ದೀರಿ. ಹಂಗಾದ್ರೆ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಏನು ಹೇಳಿದಾರ ಇದನ್ನಾದರೂ ಕೇಳ್ರಿ. ಆ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಆದರೂ ತಗೋರಿ, ಅವ್ರ ಕಾಲು ಬಿದ್ದಾದರೂ ಅವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋರಿ. ನಿಮಗೆ ಬುದ್ಧಿ ಭ್ರಮಣೆ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಫಿಲ್ಟರ್ ಆಕೈತಿ. ಅಂದ ಭಕ್ತರೇ, ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಹಿತವಚನಗಳನ್ನು ಕೇಳ್ರಿ. ಏನು ಕರೆ ಕೊಟ್ಟಾರ ಇವತ್ತು ಮೆಚ್ಚಬೇಕು ಆ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ. ಆ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಿಗೂ ಒಂದು ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ. ಹಾಗಾದರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ದಾಗ ಖಡಕ ಜವಾರಿ ಕಾಕನ ನಂಬರ್ 1 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಬಟನ್ ಹೊಡಿರಿ. ಮತ್ತೊಂದು ಜವಾರಿ ಸುದ್ದಿಯೋಂಗೆ ಬರ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. हमारे घर में कोई घटना होती है तो हम सबसे पहले किसको पकड़ेंगे? सबसे पहले तो चौकीदार को पकड़ेंगे ना, कि तुम कहाँ थे, क्यों ये घटना हो गई तुम्हारे रहते हुए, किस लिए तुमको रखा था। लेकिन यहाँ नहीं ऐसा हो रहा है। यहाँ जो है कहते तो हैं कि हम चौकीदार हैं, लेकिन चौकीदारी अगर की गई होती, हाँ चौकीदार अगर अपने काम में पक्का होता है तो उसके ऊपर आक्रमण करके उसको कोई मार दे, लेकिन फिर कहा जाता है कि इस चौकीदार ने अपना निभाया। यहाँ तो कुछ पता ही नहीं है, कोई लड़ा ही नहीं उनसे, किसी ने उनको रोकने की कोशिश ही कहीं नहीं की। वो आए, घटना की, आराम से चले गए, कहीं पर उनको कोई बाधा नहीं है। कहाँ है चौकीदार? और चौकीदार के बारे में चर्चा ही नहीं हो रही है। अब कह रहे हैं हम उनको सबक सिखा देंगे, हम ये कर देंगे, हम वो कर देंगे। पाकिस्तान की धरती से आए थे। अरे भाई, पाकिस्तान की धरती से आए थे, इतनी जल्दी कैसे पता चल गया आपको? और अगर इतनी जल्दी आपको पता चल जाता है तो घटना के पहले क्यों नहीं पता चल गया? और दूसरी बात यह है कि अगर पाकिस्तान से आए तो पाकिस्तान के खिलाफ अच्छी तगड़ी कार्रवाई करिए। आप कह रहे हैं कि हम सिंधु नदी का जल रोक देंगे। आपके पास जल को रोकने या उसको डाइवर्ट करके अपने ही यहाँ अपने ही देश में रख लेने का कोई उपाय ही नहीं है। हमने विशेषज्ञों से पूछा कि अगर हम सिंधु नदी का जल पाकिस्तान में जाने से रोकना चाहते हैं तो हमारे पास क्या व्यवस्था है? उन्होंने कहा हमारे पास कोई व्यवस्था नहीं है। अगर हम आज से शुरू करें कि ऐसी व्यवस्था हम बना लें तो पैसा कितना लगेगा वो तो अभी पूछिए ही मत। अगर पैसा पर्याप्त दे दिया जाए, पैसे के कारण एक दिन भी काम ना रुके, तब भी 20 साल लगेगा, तब हम सिंधु नदी का जल रोक पाएंगे। तो ऐसी परिस्थिति में हम ये कह दे रहे हैं कि हम सिंधु नदी का जल रोक लेंगे। और टेलीविजन के एंकर हमने सुना वो कह रहे थे बूंद बूंद के लिए तरसेगा पाकिस्तान, 1 गिलास शुद्ध पानी नहीं मिल पाएगा, खेती नष्ट हो जाएगी, बिजली नष्ट हो जाएगी, ये हो जाएगा, वो हो जाएगा। गजब बता रहे थे, ऐसा लग रहा था कि जैसे प्यास तो लग ही गई पाकिस्तान को। और इधर विशेषज्ञ बता रहे हैं कि हमारे पास पानी को रोक लेने का कोई उपाय ही नहीं है।